पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे दागिने विकायचे होते। थांबा। काय? राधा का ताई न विचारता आली होती का? नाही, मीच ताईडीला पाठवलेलं। पण दादा, माझा विचार आता बदललाय। द्या। दादा, उगाच तुमचा वेळ वाया घालवला। ताईडे, तुला बी उगीच हेलपाटा झाला बघ। येतो हा। ये चल। मुन्नू, हे घे, हे डबे आत ठेव। हे काय? डबे का परत आणलेस? अगं, शिर्केंना अचानक गावाला जायला लागलं, सांगायचं विसरले ते। खानावळ तर बंद झाली, मग ते आत कोण बसलंय काय माहित, मी पण नाही ओळखत। तुझ्यासाठी थांबलेत। तू इथं कशाला आलायस? तुला डबे कॅन्सल झाल्याचा फोन आलता ना, तेव्हा मी तिथंच होतो। जेवण वाया जाऊ नये म्हणून आलोय। पण जेवणाचे पैसे द्यायला लागतील। तुम्ही घरात बसला असता तर पैसे द्यायला लागले नसते। हो, पैसे घ्या की हो। कसे राधाकाच्या हातचं जेवण इथं बसून जेवण्यात आणि नंतर मनापासून पैसे देण्यात मजा आहे। बस वाढते। दिदे, आता खानावळीत काहीच शिल्लक राहिलं नाहीये। हे 2 डबे आहेत की, एक त्याला, एक मला। एक रिक्वेस्ट होती, तो दुसरा डबा माझ्या मित्रांसाठी द्याल का प्लीज? नाही, कसं आहे, त्यांना बी इथलं जेवण लय आवडते, पण यायला वेळ होत नाही। हा, घेऊन जा। पण डबा लगेच परत आणून द्यायचा। डन, मी स्वतः आणून देईन। त्यासाठीच तर आलोय। काय बोललास? डबा परत करण्यासाठीच न्यालोय म्हणलं। नाही नाही, राहू दे, थँक्यू। दिदे, आता तू काय खाणार? बघू, तसं बी मला भूक नाही। एकदा तायडी मोहित सरांसाठी उपाशी राहिलेली, आज दीदी आईच्या लेकरासाठी उपाशी राहिल्या। बस 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 कर आता। बस। अगं, तू जे केलंस ते चांगल्याच हेतून केलंस बघ।
पण पुन्हा असं करू नको. हं? इकडे बघ. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? काढीन काय तर मार्ग. हं? बस चल. बस का बस का. अगं रडू नको म्हणती तर बस कर चल. तू शांत झाल्याशिवाय आपण घरी जायचं नाही आहे. घरला अस्मी असो, तिला ह्यातलं काय बी समजू द्यायचं नाही. काय आता बास ग. बास रडू नको. अय जेवण झालं? पोटभर झालं ना? मग का थांबलाय? हिथंच थांबून रात्रीचं जेवण करून जायचा बेत आहे काय? आयडिया तशी चांगली आहे, पण ह्यो डबा मित्रासनी द्यायचा आहे ना. तुझे भुकेलेले मित्र वाट बघत असतील ना? हं. तू जाणार कधी, ते जेवणार कधी? नाही, ते हे जेवण रात्री गरम करून खाणार आहेत. मी इथं थांबलोय ते अक्कासाठी. इथं आलो ना अक्काला भेटलो नाही असं कसं चालेल? आया तोच तो नसेल ना? अरे तो पळून पळून पळणारा तरी कुठं अरे निदान रातच्याला तरी इथे येईल ना. मग तुम्ही दोघांनी फक्त एकच काम करायचं. गोपीनाथ आला त्याला डायरेक्ट ह्या पोतात घाला आणि भाईकडे घेऊन या. तोपर्यंत मी जातो. दादा तुम्ही काय काळजी करू नका. गोपीनाथ आला ना, याला पोत्यात भरून घेऊन येतो. ठीक आहे. मायला आता कुठं जाऊ मी आणि रातच्याला कुठं राहू मी? मुन्नू, शिंदे काकांचे आया. अगं कुठे गेलेलीस? आणि या पिशवीत काय आहे? आमच्यासाठी खाऊ आहे का? अगं ते प्रसाद आणलाय. घ्या तुम्ही सगळ्यांनी घ्या. मी तर राधाक्कासाठी थांबलो आणि ती माझ्याकडे न पाहताच निघून गेली.
आमची पिढी जात लक्ष्मी बाहेर चाललेली. आता तूच यातून मार्ग दाखव. थँक्यू. लेकरा, अरे तू कधी आलास? मी कवा चालू आहे तुझीच वाट बघत थांबलेलो, पण तू आलीस आणि न बघताच आत गेलीस. अरे नाही र, मुद्दाम नाही दुर्लक्ष केलं तुझ्याकडं. नेहमीसारखं डोक्यावरनं हात बी फिरवला नाही अक्कानं. काय र, काय झालं? कसला विचार करायलायस? नाही काय नाही, मित्रांसाठी डबा घेऊन चाललेलो. तू जेवलास का? वय खानावळ बंद झाल्यावर आलेलो, पण हिनं दिलं जेवण न बांधता. जातो अक्का. सॉरी, येतो अक्का. ये. ह्यो आई संग जसं वागतोय त्यावरनं त्याला आई नसल असं वाटतंय. नाहीतर सावत्र आई असेल. त्याला त्याच्या आईबद्दल न विचारलेलंच बरं. उगा बिचाराला वाईट वाटाय नको. नोटा कमी होत्या, आता जाताना तो एक देऊन गेला. आता फक्त एक नोट मिळाली की बंडल कंप्लीट होणार आहे. त्या दिवशीचं नवीन नोटांचं पाकिट पूर्ण झालं. लवंगी मिरची पण जेवली नाही हे ठसक्याला समजले. अर्ध जेवण ठेवलंय, अजिबात उष्ट केलेलं नाही. उपाशी राहू नको, जेव, नाहीतर मला जेवण पचणार नाही. झालं गेलं गंगेला मिळालं. मनात काय बी ठेवू नको आणि तोंडावर काय दाखवू नको. कळतंय का? जाळण धूर संकटात. अरे दाद्या एकदम भारी. लय भारी दाद्या, तू हे आमच्यासाठी आणलं त्याबद्दल तुला लय लय पुण्य लागेल बघ. अरे दाद्या, म्हातारा बनवून खानावळीत गेलतो बघ, तेव्हा जेवलो होतो. त्यानंतर पुन्हा कवा खानावळीतलं जेवण जेवतोय असं झालं मला. आता हे बघ, आता ह्याच्यानं आणि मजा येईल बघ.
काय ए दाद्या हे काय करायलायस? अरे तुला पाहिजे असेल तर काढून घे की. हे सगळं घेणं म्हणजे चिटिंग आहे. थोडं हे सगळं जेवण तुमच्यासाठीच आहे. हा मग? पण याच्या बरोबर फक्त पाणी प्यायचंय, अजून काय नाही. आणि हे ना राधाकाच्या खानावळीतलं जेवण आहे. तेव्हा त्यात ठेव. तसं बी जेवण इतकं भारी असल्यावर दुसरं कशाला काय लागतंय म्हणा. हा यो तिच्यासाठी अर्धा डबा ठेवलेला, पण ती जेवली असेल का रागावली असेल. तायडे, अगं जरा स्वयंपाकघराचं दार लाव की. अगं काल रात्री मांजर येऊन दूध पिऊन गेल्या म्हणून सांगते, जा जरा बघ जा. बर. एकदम चूप. हा आवाज नको करू. मी आहे गोपीनाथ तुझा भाऊ. हा शांत शांत शांत. तुम्ही पण असं का? काय सांगू अर्जू तुला, हे असं लपत चपत जगायची पाळी आली माझ्यावर. ते गुंड ग ते, हा माझ्या जीवा उठल्यात, माझ्या घरावर पारा आहे त्यांचा, सगळीकडे शोधत्यात मला. चुकून मी गावलो ना त्यासनी, मग माझं काही खरं नाही. चांगल्या मनानं तुम्हाला 10 लाखाची मदत केली आणि नसत्या भानगडीत अडकल्या बघ मी. आणि त्यात दिवसभर पोटात अन्नाचं कण नाही, लय भूक लागल्या मला. अर्जू काहीतरी खायला दे की मला. हा खायला आणते. म्हणे घरात कुणाला बी कळू देऊ नको की मी इथं आलोय म्हणून. कुणाला काही सांगू नको. नाही सांगत. काय पण दिवस फिरल्यात गोपीनाथ शेठ तुमचं. आपल्या स्वतःच्या घरात लपून छपून बेकार्यागत यावं लागतंय तुम्हाला. पण मी यातनं बाहेर पडणार.